नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातनं हजारो प्रवासी रोज कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये उद्योगधंद्यांसाठी येत असतात आणि त्यांना सेवा पुरवण्यासाठी हजारो टॅक्सी चालक त्यांच्यासाठी काम करतात. परंतु आज कल्याण उपप्रादेशिक परिवहन जे कार्यालय आहे त्याच्या मनमानी कारभारामुळे आज या टॅक्सी चालकांवरती उपासमारीची वेळ आली, अक्षरशः उपासमारीची वेळ आली. आणि त्यांना इतकी ती प्रखर गोष्ट झालेली आहे की आज 12 जानेवारी पासून हे सर्व टॅक्सी चालक हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा त्यांनी इशारा दिलेला आहे. नेमकं ही इतकी त्यांच्यावरती वेळ का आली, नेमकं समस्या काय आहे आणि ही गोष्ट त्यांच्यापर्यंत इतकं प्रखर आंदोलनाची वेळ त्यांच्यावरती का आली, हे सगळं आपल्याला समजावून सांगण्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत भूमिपुत्र टॅक्सी संघटना मुरबाड कल्याण तालुका ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष कैलास गोलब सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. सर, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की नेमकी ही समस्या आली कशी, एवढी समस्या निर्माण का झाली आहे आणि इतक्या प्रखर आंदोलनाची वेळ का आली आहे? साहेब, आम्ही 2002 पासून टॅक्सी व्यवसाय करतोय. टॅक्सी व्यवसाय करत असताना आमच्या टॅक्सीची वयोमर्यादा संपली. वयोमर्यादा संपल्यामुळे जे अधिकाऱ्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करून गाड्या जमा करून आमच्या गाड्या बंद केल्या. परंतु आम्हाला एकच महाराष्ट्रात 2013 पासून इको हीच गाडी दाखवतायत. इको हीच गाडी त्यांच्या नियमाने बसते परमिटसाठी असं ते म्हणतायत. परंतु आम्हाला ती गाडी आमचे जे सरकारने आता रस्ते चांगले बनवले, घाट सेक्शन असणारे सगळेच रस्ते चांगले बनवले आणि ती गाडी सेफ नाहीये, ना मेंटेनन्सला सेफ ना रोडला चालताना सेफ. त्यामुळे आम्ही AI अप्रूव्हल असलेली 2M कमर्शियल गाडी इर्टिगा ही गाडी आम्ही मागणी केली. गेले वर्षभर आम्ही ती गाडीची मागणी करत होतो. आता तोंडी उत्तर देण्यात आली की तुमचं बसतंय, म्हणजे नियमाने ती गाडी बसते. जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जे MMRD क्षेत्रामध्ये CNG किंवा इलेक्ट्रिक या दोनच वाहनांवर परमिट काढलं पाहिजे. परंतु आम्हाला AI अप्रूव्हल नुसार एक इर्टिगा गाडी सोडून कुठली गाडी AI अप्रूव्हलची CNG अप्रूव्हल गाडी दिसत नाही आणि ती नसल्यामुळे आम्ही इर्टिगा ही गाडी खरेदी करून आज 2 महिने झाले. 2 महिने आम्ही नागपूरलाही आम्हाला आमच्या सोबत मंत्री मोदयांनी शिंदे साहेबांनी आमचे प्रेरणास्थान आहेत ते शिंदे साहेबांनी, त्याच्यानंतर आमचे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री त्यांनी आम्हाला हिरवा कंदील दिला. वर्षभर ते त्यांचे सहाय्यक आम्हाला सतत आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असून ते सांगतायत अधिकाऱ्यांना की लवकर करा, या लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेलं आहे. 1 वर्षापासून आम्हा लोकांचे उदरनिर्वाह बंद झालेला आहे आणि या कारणामुळे आम्ही आमच्या नातेवाईकांकडून, म्हणजे काही लोक सगळे सक्षम नसतात. गाडीचा व्यवसाय म्हणजे अर्धा पैसा गाडीच्या मेंटेनन्सला जात असतो, अर्ध्या पैशावर कुटुंब चालत असतो आणि त्या माध्यमातून आम्ही 1 वर्षभर असे काढतोय आणि नातेवाईकांकडनं आम्ही उसने पैसे घेऊन डाऊन पेमेंट साठी ते पैसे भरले आणि मुरबाड सहकार पतसंस्था आहे, मुरबाडची बगर शेती सहकार पतसंस्था, या संस्थेचे कर्ज घेऊन आम्ही गाड्या घेऊन 2 महिने झाले. आज मितीला 2 महिने गाड्या उभ्या आहेत, आम्हाला हप्तेही चालू झालेले आहेत. परंतु अधिकारी निर्णयच घेत नाही. निर्णय घेत नसल्यामुळे आम्हाला पर्याय निवडणं भाग पडलं. सर, ह्याच्यामध्ये मग नेमकं समस्या कोण निर्माण करत आहे? कल्याणचं जे काय सब RTO म्हणजे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जे आहे ते करताय समस्या निर्माण करताय, सरकारच्या नियमांमध्येच काहीतरी गोंधळ झालाय? नेमका गोंधळ आहे कुठे, नेमकं चुकतंय कुठे? साहेब, आता आम्ही इतके तर मोठे नाही, आम्ही टॅक्सी ड्रायव्हर आहोत. त्यामुळे आम्हाला एवढंच समजतंय की आमची गाडी कोण पासिंग करणार, आमची गाडी कोणी बंद केली. आम्हाला परिवहन अधिकारी कल्याण आहे, त्यामुळे आम्ही कल्याणशीच बोलू शकतो ना. कल्याणवाल्यांनी आमच्या गाड्या बंद केल्यात, आम्ही मागणी कोणाकडे करणार? तर कल्याणवाल्यांकडे करणार. कल्याण RTO परिवहन अधिकाऱ्यांकडे मागणी करणार. आम्ही दुसरी मागणी कोणाकडे करणार? गाड्या जर त्यांनी बंद केल्यात, त्यांनी आमच्या वयोमर्यादा संपलेल्या गाड्या जर बंद केल्यात, तर आम्ही मागणी कोणाकडे करणार? आम्ही इतके मोठे तर नाही, इतके मोठे असतो तर टॅक्सी नसती चालवली आम्ही. सर, पण मग ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटलात की तुम्ही मंत्री महोदयांपर्यंत तुम्ही हा संपूर्ण प्रश्न घेऊन गेला होता, त्यांच्याकडे बोलला होता. नेमकी त्यांनी काय आश्वासनं दिली तुम्हाला आणि त्यांनी कशा पद्धतीने याच्याबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या असतील, त्या नेमक्या काय दिल्या होत्या? अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, लेखी दिल्या, तोंडी माझ्या समोर फोन केलेले आहेत.
सगळ्यांना सांगितलं या पोरांची माझी पोरं आहेत, सगळ्यांचं काम मार्गी लावा. वर्ष झालं या लोकांचा उदरनिर्वाह बंद झालेला आहे. अहो नेते आहेत आमचे, ते पालक आहेत आमचे, ते सांगतायत तरी अधिकारी ऐकत नसतील तर आम्ही करणार काय? उपोषण आजही आम्हाला समजतंय, निवडणूक चालू आहे, निवडणुकीमध्ये उपोषणाला बसणं आम्ही गलत आहे. आम्ही कार्यकर्ते आहोत त्या नेत्यांचे, परंतु आमच्या जोडीला असणाऱ्या लोकांचे उदरनिर्वाह बंद झाल्यामुळे आम्ही उपोषणाला इशारा दिलाय. मग यामध्ये तुमची नेमकी मागणी काय आहे? तुम्ही ज्या गाड्या घेतल्या त्यांना परमिशन मिळाली पाहिजे की अजून त्यांनी कधी सोल्युशन फाइंड आउट केलं? नेमकी मागणी काय आहे तुमची? आम्ही जी एर्टिगा टूर एम गाडी घेतलेली आहे, सीएनजी गाडी आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार MMRD क्षेत्रामध्ये सीएनजी गाडीवरच परमिट चढतो आणि AIR अप्रुव्हल असलेली गाडी आम्ही घेतलेली आहे. ती गाडी 6 लाखाची असताना इको आम्ही 13 लाखाची गाडी घेतलेली आहे. 2 महिने झाले. का तर आम्हाला पुढच्या जीवनात आम्हाला सेफ, इंग्रजांपासून बोनटवाली गाडी का वापरतात? त्या गाडीला बोनटही नाही, म्हणजे इंजिन पुढे नाहीये. या गाडीला आम्ही ज्या घेतलेली आहे ती गाडी सेफही आहे आणि आमच्यासाठी आमचं जीवन व्यवस्थित चालेल अशा हिशोबात ती गाडी आहे. म्हणून आम्ही इर्टिगा गाडी घेतली. 6+1 गाडी आहे, आमचं परमिट 6+1 आहे. AI अप्रुव्हल वाली गाडी आहे. नियमात आमच्या म्हणण्यानुसार नियमात ती बसणारी गाडी आहे. सर तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं, मग आता तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार? आता हे झालं, अजून पुढे मागण्या करणार आहात, सरकारपर्यंत घेऊन जाणार आहात, नक्की काय पुढची तुमची दिशा काय असणार आहे? आता या 2 दिवसात जर त्यांना त्या अधिकाऱ्यांना, कल्याण परिवहन अधिकाऱ्यांना जर काय वर्ण काय आलं नाही, समजा ते म्हणतात आम्हाला लेखी पाहिजे, तोंडी तर त्यांचं झालेलं आहे सगळं, हे जबाबदारीच त्यांची आहे. ही गाडी बसते नियमानुसार असं आम्हाला समजतंय, परंतु ते तोंडी आहे सगळं. परंतु त्यांचंही म्हणणं आहे की आम्हाला लेखी काय वर्ण आलं नाही म्हणून आम्ही हे करत नाही, असं मला 2दा आम्ही लोक गाड्या घेऊन गेलो, परंतु दोन्ही वेळ त्यांनी तेच सांगितलं आम्हाला वरतून आदेश पाहिजे, वरतून लेखी आदेश आल्यानंतरच आम्ही गाड्या पासिंग करू असं त्यांनी सांगितलं. आमचं परमिट चढवण्यासाठी जर त्यांना आदेशच पाहिजे असेल तर त्यांनी तो त्यांच्या लेवलला, त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगावं आणि त्यांनी करून घ्यावं. आमचे मंत्री महोदय त्यांनी सांगितलं ना सगळ्यांनी, आम्ही फार जवळचे कार्यकर्ते आहोत आणि आमच्याच नेत्यांचे, आमचे पालक, आमच्या पार्टीचेही पालक आणि आमच्या जिल्ह्याचे पालक शिंदे साहेब आहेत आणि आम्ही त्यांच्या जवळचेच कार्यकर्ते आहोत. आम्ही सतत मागणी करत असून उपासमारीची वेळ आल्यामुळे आम्ही हा श्रेय उचललेला आहे. सर माझा आता शेवटचा प्रश्न तुम्हाला, की आमच्या माध्यमातून तुम्ही सरकारला संपूर्ण ह्याला काय आवाहन करू इच्छिता, की तुम्ही ह्या गोष्टी जी तुम्ही म्हणताय की जी गाडी तुमच्यासाठी सेफ आहे, तुमच्या रस्त्यासाठी सेफ आहे, तुम्हाला चालवताना काही त्रास होणार नाही, प्रवाशांसाठी पण सेफ आहे, अशा गाडीला परमिशन मिळाली पाहिजे. आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय आणि ह्यामध्ये गल्लत होती, तुमची मागणी काय नेमकी, तुम्ही सरकारला काय आवाहन करू इच्छिता? मी सरकारला विनंती करतो की महाराष्ट्रातील तमाम टॅक्सी चालकांसाठी, जीवासाठी, त्यांच्या प्रवाशांच्या जीवासाठी ही इर्टिगा गाडी सेफ आहे आणि त्या गाडीला लवकरात लवकर या 2 दिवसात परमिशन देऊन आमच्या माध्यमातून सुरुवात करावी महाराष्ट्रात. हेच मी शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो. सर तुम्ही या माध्यमातून आवाज पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमची समस्या इथे मांडलीत, त्याचा सगळा विचार करून केलात, याबद्दल तुमचे हिंदुस्थान पोस्टचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर कैलास गोलब सरांनी ही संपूर्ण त्यांची व्यथा समोर मांडलेली आहे. ही प्रेक्षकांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. तर ही सरकारपर्यंत लवकरात लवकर पोहोचून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशीच इच्छा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.